उन्हाळा सुरू झाला की सुट्ट्या सुरू होतात, लग्न समारंभ सुरू होतात आणि त्याबरोबरच कुठेतरी फिरायला जायचं प्लॅनिंग सुरू होतं। मग अशा वेळेला आपल्याला आपल्या आवडीचे कपडे घालता आले आणि त्यासाठी थोडंसं वजन कमी करता आलं तर आपल्याला छानच वाटतं। पण वजन कमी करताना जर तुम्ही चुकीचा आहार घेतलात किंवा तुम्ही जर खूप कमी खाणं खाल्लं तर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अशक्तपणा देखील येऊ शकतो किंवा तुम्हाला थकवा देखील येऊ शकतो। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया उन्हाळ्याचा डाएट प्लॅन की ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल पण त्याबरोबरच तुम्हाला फ्रेश देखील वाटेल। नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये। जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील। उन्हाळ्यामध्ये वजन कमी करणं हे खरं तर तितकंसं सोपं आहे, कारण उन्हाळ्यामध्ये भूक कमी लागते किंवा भूक आपण कंट्रोल करू शकतो, पण त्याबरोबरच काही गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं हे खूप गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपलं हायड्रेशन मेंटेन राहणं हे खूप गरजेचं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही आहार घेतोय तो पचायला हलका असला पाहिजे आणि तिसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली एनर्जी देखील टिकून राहायला पाहिजे। तर बघूयात हा डाएट प्लॅन आपल्याला कसा करायचा आहे। सगळ्यात आधी सुरुवात करूया ती म्हणजे आपल्या मॉर्निंग ड्रिंक पासून, पण त्याची तयारी मात्र आपल्याला सुरू करायची आहे ती आदल्या दिवशी रात्रीपासून। यासाठी 1 चमचा धणे थोडेसे आपल्याला चेचून घ्यायचे आहेत आणि साधारणतः 1 ग्लास पाण्यामध्ये ते रात्रभर भिजत ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर हे आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे। तुम्हाला जर सकाळी सकाळी थोडंसं गरम पाणी प्यायची सवय असेल तर तुम्ही हे पाणी प्यायल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी देखील पिऊ शकता। त्यानंतर वेळ आहे ती नाश्त्याची। नाश्त्याला तुम्हाला मी 2 ते 3 ऑप्शन्स देणार आहे, त्यापैकी तुम्ही कुठलाही ऑप्शन्स खाऊ शकता। पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे मूग डाळीचा किंवा मिक्स डाळींचा चिला। यासाठी तुम्ही मूग डाळी आणि त्याच्याच बरोबरीने इतर डाळी आणि 1-2 चमचे उडीद डाळ रात्रभर भिजत ठेवू शकता। सकाळी त्याच्यामध्ये आलं किंवा मिरची किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे काही स्पाइसेस आवडतात, मसाले आवडतात ते घालून ते चांगलं ग्राइंड करायचं। त्यामध्ये तुम्ही कांदा, किसलेलं गाजर किंवा किसलेला दुधी हे देखील घालू शकता आणि त्यापासून तुम्ही 1 ते 2 चिला किंवा डोसा बनवू शकता आणि ते नारळाच्या चटणी बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता। दुसरं ऑप्शन आहे ते म्हणजे मसाला ओट्स। हे पोह्याप्रमाणेच बनवले जातात। याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त गाजर किंवा मटार हे घालायचा प्रयत्न करा। तिसरा ऑप्शन आहे ते म्हणजे आपले नेहमीचे पोहे, पण याच्यामध्ये मटार किंवा गाजर किंवा भाजलेले शेंगदाणे हे आवर्जून घाला। आपलं हायड्रेशन टिकून राहावं, आपली एनर्जी टिकून राहावी आणि बरोबरीनेच दुपारच्या वेळेला आपल्याला खूप जास्त भूक लागू नये म्हणून मधल्या वेळेमध्ये आपल्याला काहीतरी खायचं आहे। यासाठी तुम्ही सीझनल कुठलीही फ्रूट्स खाऊ शकता, नारळ पाणी पिऊ शकता किंवा ताक देखील पिऊ शकता। दुपारच्या जेवणाच्या वेळेला आपल्याला 1 ते 2 भाकरी किंवा 1 ते 2 चपाती, बरोबरीनेच 1 बाउल डाळ, 1 बाउल भाजी आणि बरोबरीनेच काकडीची कोशिंबीर ही आवर्जून खा आणि 1 ग्लास ताक आणि त्याच्यामध्ये भाजलेल्या जिराची पूड ही आवर्जून घाला की जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास देखील होणार नाही। संध्याकाळच्या वेळेला देखील आपल्या रात्रीपर्यंत खूप भूक लागू नये, आपली एनर्जी टिकून राहावी म्हणून आपण थोडंसं काहीतरी खाणार आहोत, तर अशा वेळेला तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता, लेमन सरबत पिऊ शकता आणि बरोबरीने 1 वाटी मखाणे, 1 वाटी कुरमुरे किंवा अर्धी वाटी चणे शेंगदाणे खाऊ शकता। जर तुम्हाला खूप पित्ताचा त्रास होत असेल, उन्हाळ्याचा खूप त्रास होत असेल तर अशा वेळेला तुम्ही 5 ते 6 काळा मनुका देखील खाऊ शकता। रात्रीचं जेवण आहे ते आपण थोडंसं हलकं ठेवणार आहे, तर रात्रीच्या वेळेला मूगडाळीची खिचडी आणि त्याच्याबरोबर कढी किंवा भाज्या घातलेला दलिया आणि त्याच्याबरोबर तुम्ही कढी खाऊ शकता। मूगडाळीची खिचडी बनवताना मात्र डाळीचं प्रमाण भातापेक्षा थोडंसं जास्त घ्या, बरोबरने शक्य असेल तर त्याच्यामध्ये भाज्या देखील घाला। दलियामध्ये देखील जास्तीत जास्त भाज्या घालण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही स्टीम स्प्राउट सॅलड पण खाऊ शकता, म्हणजे वाफवलेले हिरवे मूग आहेत त्याच्या बरोबरीने कांदा, टोमॅटो, कोशिंबीर हे सगळं घालून तुम्ही एक छान चाट तयार करू शकता आणि बरोबरीने एक घरी बनवलेलं एक छानसं सूप पिऊ शकता की जेणेकरून तुमचं रात्रीचं जेवण देखील व्यवस्थित होईल आणि तुम्हाला हलकं देखील वाटेल। या बरोबरीनेच काही नियम पाळायचे आहेत, ते म्हणजे या दरम्यान तुम्हाला बाहेरचं काहीही खायचं नाही आहे। कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स किंवा गोड पदार्थ हे जास्तीत जास्त टाळा। फ्रीजचं पाणी पिणं टाळा, तुम्ही घरातलं एक साधं पाणी आहे ते पिऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसभरामध्ये 2.5 ते 3 लिटर पाणी हे तुम्ही प्यायलं गेलं पाहिजे।
याबरोबरच एक स्पेशल अर्धा लिटरची बॉटल आपण पिणार आहोत। या अर्धा लिटरच्या बॉटलमध्ये तुम्ही 1 चमचा सब्जा टाकायचा आहे आणि पुदिन्याची पानं टाकायची आहे आणि तुमच्या कामाच्या वेळांमध्ये हे पाणी तुम्ही अर्धा लिटर आहे ते थोडं थोडं करून पित राहायचं आहे, जेणेकरून तुमचं हायड्रेशन टिकून राहील, तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही आणि बरोबरच तुम्हाला वारंवार भूक देखील लागणार नाही। तसंच रात्री जास्त जागरण न करता साधारणतः 11 पर्यंत तुम्ही झोपायला गेले पाहिजे, जेणेकरून तुम्ही चांगले फ्रेश राहाल, एनर्जेटिक राहाल आणि तुमचं वजन देखील कमी होईल। हा जो डाएट प्लॅन आहे तो जनरल डाएट प्लॅन आहे, तुम्ही थोड्या कालावधी करता हा नक्की करू शकता। या डाएट प्लॅन बरोबर तुम्ही रोज जर अर्धा तास चालाल तर आठवड्याला साधारणतः अर्धा किलो वजन तुमचं कमी होऊ शकतं। तुम्ही कोण कोण हा डाएट प्लॅन करणार आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा। नमस्कार।